समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर नंदनगरी न्यूज, सत्य व न्यायाचा स्रोत। आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत रहा आपल्या नंदनगरी न्यूजवर आणि रहा अपडेट। तळोदा नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला बहुमत। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाग्यश्री योगेश चौधरी यांचा दणदणीत विजय। 21 पैकी 11 जागा जिंकत अजित पवार गटाला स्पष्ट बहुमत। भाजपच्या बालकिल्ला समजल्या जाणाऱ्या तळोदा नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने दणदणीत विजय मिळवत भाजपला मोठा धक्का दिला आहे। राष्ट्रवादीने पालिकेवर आपला झेंडा फडकवला असून थेट मुख्यमंत्र्यांनी सभा घेतलेल्या उमेदवाराच्या येथे दारुण पराभव झाला आहे। तळोदा येथील नगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा दारुण पराभव करत राष्ट्रवादीने निर्विवाद बहुमत मिळवले आहे। त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाने प्रथमच लोकनियुक्त नगराध्यक्ष काबीज केला आहे। याशिवाय शिवसेनेनेही मोठी मुसंडी मारली आहे। तळोदा नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष व 10 प्रभागातील 21 जागांसाठी गेल्या 2 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले होते। या मतदानात शहरातील 19,354 मतदारांनी हक्क बजावला होता। या मतदानाची मतमोजणी तळोदा येथील प्रशासकीय मध्यवर्ती इमारतीत घेण्यात आली। ही मतमोजणी 2 टप्प्यात 5 टेबलांवर करण्यात आली होती। निवडणुकीचा निकाल 7 फेऱ्यांमध्ये प्रशासनाने जाहीर केला। मतदानाच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाग्यश्री योगेश चौधरी यांनी आघाडी घेतली होती। ती आघाडी त्यांनी शेवटपर्यंत कायम राखली होती। पहिल्या 5 फेरीत त्यांनी तब्बल 3000 मतापेक्षा जास्त मताधिक्यांनी भाजप उमेदवार जितेंद्र सूर्यवंशी यांना मागे टाकले होते। शिवसेनेचे हितेंद्र क्षत्रिय हे 3ऱ्या क्रमांकावर तर सत्ताधारी भाजपाचे जितेंद्र सूर्यवंशी हे 2ऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते। शेवटच्या फेरीनंतर भाग्यश्री चौधरी यांनी 4034 मतांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्ये पेक्षा आघाडी घेऊन विजयश्री खेचून आणली। नगरसेवकांच्या 21 जागांपैकी तब्बल 11 जागा मिळून राष्ट्रवादीने पालिकेत निर्विवाद बहुमत मिळवले आहे। शिवसेना शिंदे गटाने 6 तर सत्ताधारी भाजपाला केवळ 4 जागावर समाधान मानावे लागले आहे। तळोदा नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांकडून अमाप खर्च केल्याने पालिकेची ही निवडणूक संपूर्ण जिल्ह्यात लक्षवेधी ठरली होती। विजय झाला असल्यामुळे आम्ही आमच्यासाठी जनताच ही विजयी करणार होती आणि आम्ही जनताच्याच भरोसे उभे राहिले। जनता ही सांगत होती की भाऊ तुम्ही मागे रिवर्स नका हो, वहिनी मागे रिवर्स नका हो। जनता म्हणजे आज आमच्यासाठी ते आमदार आणि खासदार आणि तेही आज आमच्यासाठी अजितदादा कोकाटे साहेबही तेच होते। आम्ही त्यांच्यावरच त्यांच्या सांगण्यावरूनच आम्ही पॅनल उभं केलं। पॅनल उभं केल्यानंतर ते आमच्यासाठी खूप रात्रंदिवस मेहनत करत होते आणि त्यांची एक सांगता होती वहिनी विजयी आपलाच होईल, विजयी आपलाच होईल। पण आम्ही मनातच ठेवलं होतं विजयी आपलाच आणि जनतेनेही ठेवलं होतं की विजयी तुमचाच होईल। हे वागणूक देत होते हे लोक मला, मी ते आणि माझे मित्रपरिवार आणि माझी गावाची जनता मी जे 8 वर्षापासून राबवत होतो आणि ते 8 वर्षापासून जनतेला जे दिसलं योगेश चौधरी काय अन्याय होतोय आणि ते अन्यायाचं यांनी सर्वांनी मतापुरती सर्वांनी पेटीमध्ये दाखवलं। हे जे मला बोलणारे होते यांना तोंडावर पटके बसले, यांना दिसलं की योगेश चौधरी काय आहे, त्यांची टीम काय आहे। ऐन वेळी तुम्हाला बीजेपीकडनं उमेदवारी नाकारण्यात आली होती आणि राष्ट्रवादीकडनं आपल्याला उमेदवारी देण्यात आली होती, काय एकंदरीत यांनी जुने जे कार्यकर्ते त्यांना डावललं गेलं आणि नवीन कार्यकर्त्यांना यांनी सर्वांना नगरसेवक नगराध्यक्षाची उमेदवारी दिली गेली। आम्ही वारंवार सांगत राहिलो की जुन्याला तुम्ही द्या, आम्ही सर्व माघार घेऊ, आम्ही जुन्याला सपोर्ट करू। पण यांनी कोणत्याही प्रकारात ऐकायला तयार झाले नाही। त्यामुळे मला जनतेचा माझ्यावर विश्वास होता, माझ्या फॅमिलीवर दबाव टाकला गेला, माझ्या फॅमिलीला टॉर्चर केलं गेलं। किती टॉर्चर केलं ते मला माहिती। मी सभेला आभार सभा जेव्हा घेईल तेव्हा मला जे टॉर्चर झालेलं आहे आणि जे मला ब्लॅकमेल केलं जात होतं ते सर्व मी आभार सभेच्या टायमाला सांगेन। आभार सभेला कोण येईल काय वाटतं? आम्ही जास्त करून प्रयत्न अजितदादा पवार साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांना बोलवायचा प्रयत्न 100% करू आणि त्यांनी आश्वासन दिलं आहे की आम्ही येऊ असं।
नंदुरबार जिल्ह्यामध्ये विशेषतः तळोद्यामध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार या ठिकाणी विजय झालेला आहे. तर यावर आपली प्रतिक्रिया काय? नंदुरबार जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं 3 नगरपालिकांमध्ये आपण नगराध्यक्षाचा उमेदवार आणि संपूर्ण पॅनल स्वबळावर त्या ठिकाणी दिलेलं होतं. आज जवळपास सर्व नगरपालिकांचे निकाल हाती आलेले आहेत आणि नवापूर आणि तळोदा या दोन्ही नगरपालिकांमध्ये पॅनलसह त्या ठिकाणी बहुमतासह नगराध्यक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आलेले आहे. तळोदा नगरपालिकेमध्ये आपण जर बघितलं असाल त्या ठिकाणी योगेश भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वात तळोद्यामध्ये पूर्ण पॅनल दिलं गेलं होतं. त्यांच्या सुविद्य पत्नी भाग्यश्रीताई या ठिकाणी नगराध्यक्षाच्या उमेदवार होत्या. मागील जे काही 7-8 वर्षापासून योगेश भाऊंनी या तळोदा शहराच्या जनतेसाठी काम केलं. जे काही त्यांनी तळागाळातल्या लोकांसाठी भाग्यश्रीताई असेल, योगेश भाऊ असतील, त्यांचे सर्व सहकारी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते असतील, या सगळ्यांनी लोकांच्या जनतेमध्ये राहून लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम मागील 7 वर्षात केलं आणि त्याचाच एक परिणाम, त्याची एक पावती म्हणून तळोदा शहराच्या जनतेने योगेश भाऊंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलेला आहे आणि त्या माध्यमातून भाग्यश्रीताई यांना प्रचंड बहुमताने या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून निवडून दिले आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं तळोदा शहरातील तमाम जनतेचं मनापासून मी आभार मानेन की त्यांनी खऱ्या अर्थानं एका सच्च्या कार्यकर्त्याला, तळागाळातल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे आणि येणाऱ्या आगामी 5 वर्षाच्या काळामध्ये योगेश भाऊंच्या नेतृत्वात ही तळोदा नगरपालिका या तळोद्याच्या सर्व नागरिकांची मनापासून सेवा करेल, त्यांच्या तळोद्यातील सगळ्या विकासाचा अनुशेष भरून काढेल, हे देखील शब्द या माध्यमातून देतो. भाऊ, ही निवडणूक तुम्ही यशस्वीरित्या विजयी झाला आहात. अगदी 15 दिवसामध्ये तुम्ही राष्ट्रवादी उभी केली. तर ह्या निवडणुकीनंतर या ठिकाणी अजित पवार साहेब स्वतः येऊन सभा घेतील का? हो, निश्चित मी दादांना तशी विनंती करणार आहे. कारण की जिल्ह्यामध्ये 4 पैकी आज आपण जर बलाबल बघितलं तर 4 पैकी 2 ठिकाणी राष्ट्रवादी आहे, एका ठिकाणी शिंदे सेना आहे आणि एका ठिकाणी विकास आघाडी आहे. अशा पद्धतीनं आज निकाल या नंदुरबार जिल्ह्यात लागलेले आहे आणि त्यामुळे निश्चितच 4 पैकी 2 असं जवळपास सगळ्यात जास्त संख्याबळ घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इथं उभी राहिलेली आहे. त्यामुळे मी दादांना निश्चित विनंती करणार आहे की आगामी इथं विजयी सभा तर व्हायलाच पाहिजे, मात्र आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देखील आपण या ठिकाणी यावं. कारण मागील काळामध्ये देखील आम्ही त्यांची सभा या ठिकाणी मागितलेली होती. आपण बघितलं असेल की या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांची सभा झाली होती, मुख्यमंत्र्यांची शहाद्याला सभा झालेली होती. असं असताना देखील राष्ट्रवादीचे आमचे पालकमंत्री वगळता इतर काही नेत्यांच्या आम्हाला सभा मिळू शकल्या नव्हत्या. मात्र तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या जोरावर इथं योगेश भाऊ असतील, आमचे भरतदादा गावित असतील, या सर्वांच्या नेतृत्वाच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं या ठिकाणी आपला किल्ला लढवला आणि त्याच्यात यश मिळवलं. त्याच्यामुळे निश्चितच अजितदादांना आम्ही विनंती करणार आहोत की आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मागणीला हाक देऊन त्यांनी या नंदुरबार जिल्ह्यामध्ये यावं.